जिल्ह्याला कामटे बघ तालुका तोंडी बघ या गावाला शिंद्याच्या घराला मानकोजे शिंदे सुशीलाबाई यांच्या बघा पोटाला 1725 सालाला बघा बाग मुलगी आली जन्माला हिच बघा या नाव ठेवलं आईला होळकर म्हणून धनगर कुळाचं तीन बघा नाव गाजवलं भारतात अशा बघा या देवीला मानाचा मुद्रा माझ्या समाजाचा वेळ न बोला ओढिंब्या मारथा पडोलाला
अध्याचं हेडिंग आहे हा सुरोज. त्या अध्याचं हेडिंग आहे सीताचे बाजूला सीता दर्शन राष्ट्रांचा संवाद अशोकाचा विद्वानात पान नंबर 141. स्केटिंग संपलं. श्रीराम मारुती राज्यसभेतून बाहेर पडल्यानंतर त्याने रावणाच्या अनेक स्त्रियांचे मंदिरे पाहत तो मंदोदरीच्या महालात आला. मंदोदरीला पाहून सीताचे असे त्याला समजले आणि तो समाधानी झाला. थोडा वेळ तो थांबला आणि सीतेची निर्भूर कांती आहे काळी वळकू लागला. तेवढ्या वेळेला रावण तिथे होम हवन करून तिथे आला. त्याला मंदोदरीने त्याला उठून त्या पाया पाणी घालून त्याला मंचकावर आणले. काय थोड्या वेळाने ते निर्धारित झाले. त्यावेळेला मारुती सदा संताप झाला. तो म्हणाला त्यांना किसकेंदे न्यावे का इथे चार मारावे असा विचार करू लागला.
सापडले आजवर होणार या उदव होणार उदव ग्राफ जपला गरीब ग्राफ जपला पहिले मंडळी झोपलेली जागी झाली होय तिला वाईट स्वप्न पडली होय तिला एक भयंकर स्वप्न पडले त्यावेळेला ती घाबरली होय आणि घाबरून ती त्यावेळेला आक्रोश करू लागली तिच्या रडण्याचा आवाज रावणाने ऐकला होय रावण जागा झाला आणि तिला रडण्याचे कारण काय म्हणजे प्रश्न आहे तिला रडण्याचं काय कारण म्हणून विचारले हा त्यावेळेला मंदोदरी म्हणाली मला एक वाईट प्राणनाथा मला एक वाईट स्वप्न पडले ते हे की एक वानर लंकेत आला त्याने लंकेचा विध्वनास अशोकवनाचा विध्वनास केला आणि श्रीरामाला घेऊन तो इथे आला तुम्हाला कुंभकर्णाला आणि इंद्रजिताचा त्याने वध करून लंकेचे राज्य त्याने बिभीषणाला दिले होय हे प्राणनाथा तुम्ही आता सीतेला घेऊन परत त्याला पाठवा जर तुम्हाला जर पाठवण्यास संकोच वाटत असेल तर मी सीतेला घेऊन श्रीरामाकडे जाते आणि चुडीदान मागते होय त्या वेळेला चुडीदान मागते म्हटल्यानंतर रावणाने मंदोदरीला फसविण्यासाठी तू चिंता करू नको भिवू नकोस मी उद्या जाऊन सीतेला रामाच्या स्वाधीन करीन असे म्हटल्यानंतर त्याने दासीस बोलविले व सीतेचा समाचार अशोकवनात जाऊन घेण्यास सांगितला त्यावेळेला हे ऐकून मारुतीला परम संतोष वाटला मारुती त्या दासी पाठीमागून निघाला आणि दासी मागून निघाला तर त्यावेळेला त्याच्या कष्टाचे सापडे त्याला आज मिळणार होते या ठिकाणी शाहीद पॅरग्राफ आपला कशी सुरुवात आहे रसायला अशोक यवनाथ अशोक यवनाथ तिला बघा निघून जिनिया बघा निघून तिला बघा कुठे झाडा खाली बसली खाली बसली बघा तिला 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 बघा पाहून याचं नाम बघा देऊन बघा लागेला नातूया बघा लागेला बघा दासी सीते याला बघून परतच गेली परतच गेली अशा वेळेला काय वेळेला काय रसायला मंदोदरी त्यावेळेला मारुती त्यावेळेला लंकेत मारुती त्यावेळेला सीतेचे दासी बरोबर त्यावेळेला लंकेत आला हा आल्यानंतर त्यावेळेला त्याने तिच्याकडे पाहिले त्याच्यावर गेला तर सीतेला पाहून मारुतीला आनंद झाला हा
आणि रामाचं नाम गजर करीत तो लागला नाचू लागला. बर नाचत असताना त्यावेळेला तिने सीतेची भरपूर कांती व तिचे सुवासिक दरवळलेले ती एक कोसपर्यंत दरवत होती. बर तेव्हा ती सीता आहे तिची खात्री झाली. हा त्यानंतर मारुती झाडावर जाऊन बसला. त्याच्या शेजारी एक दासी होती. बर त्या दासीने त्यावेळेला त्यावेळेला सीता पती सती असल्यामुळे तिची पतिव्रता गणना झाली. त्यावेळेला मारुती तिच्याजवळ आला आणि सुवर्ण मुद्रा तिच्या समोर ठेवल्या आणि मारुती परत झाडावर जाऊन बसला. बर त्या ठिकाणी शाहीर प्यारगाम सोप्या आहे. कसं पुढे सुरुवात असा शाहीर सीते बहेगाशी तेनं, सीते बहेगाशी तेनं. पुन्हा या मुलावर मुलगी नाही पाहिजे. मयाचे जीव, धनके हरी तुळशीव. मयाच्या पोटात मुलाची हिरा दिसेना. बहेगा पुढे बहे, पुढे बहेगा पुढे. मुलीने बघावं, मुलगीने पुढे. नदीच्या पुढ्यात बहेगा लागे. नदाबिनी बोलायला, नदाबिनी बोलायला. बाई इथव, कशी आलीस. बहेगा रामव, बहेगा रामव. बहेगा तुझ्याने, मला बहेगा सांगावे. बाहेर वेळेला कशी होणार. बहेगा वेळेला नाही बहेगा राक्षसने. तिथे वळ आल्याते, तिथे वळ आल्याते. हे बहेगा पुरीवर, हे बहेगा पुरीवर. आपण आला शरण, शरण या गावावर. तूच माळव, माळव हेगा रागावे. बहेगा पुरवर, पुन हया देवावर. बहेगा वेळेत, बहेगा वेळेत. बहेगा बसवर, माती ऐकू लागेना. माती ऐकू लागेना, काही बाहेर वेळेला. नदाबिनी बोलायला, प्रियाला बोलते. बहेगा तिरीवर, ती बहेगा रामवर. कधी या तुझवर, मला सांगावे. बाहेर वेळेला, काही बाहेर वेळेला. तर शाहीर हा त्यावेळेला ती मुद्रा सीतेच्या जवळ त्यावेळेला मुद्रा हनुमंताने ठेवली. बर त्यावेळेला ज्यावेळेला सीता जप करत होती त्यावेळेला तिच्या रामाच्या बोटात ती आमटी दिसेना. बर म्हणून ती त्यावेळेला तिने डोळे उघडले तर ती मुद्रा सीतेच्या समोर दिसू लागली. हा त्यावेळेला सीता म्हणाली, बाई गे तू इथे कशी काय आलीस. रामाचा ती माहिती विचारू लागली. हे ऐकून राक्षसीने त्यावेळेला धावत तिथे आला.